श्री गणेशाय नमः. हरे कृष्ण मंडळी हो, आज आपण ऐकणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 7. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायांती सुदेव ब्राह्मण श्रीहरीची स्तुती करून उभा राहिला हात जोडून ऐसे वर्णन जाहले. पुढे कथा वर्तली कैसी सांगतो ऐका एकचित्तेसी. आदिकवी श्री वाल्मिक ऋषी दृढ धन्व्यासी सांगत. राया ते विप्राचे स्तुती वचन ऐकून तोषला भगवान. मेघ गंभीर वाचे तक्षण तया प्रती बोलत. अगा सुदेवा त्वाम उत्तम तप संपादिले अप्रतिम. पूर्वी एकादृश महत्कर्म केले नसे कोणीही. या तुझ्या अत्युग्र तपेंसी प्रसन्न झालो असे तुझसी. तरी तुझे इच्छित असशी ते सर्वही सांग मज. मागसील ते तुझ देऊन सर्व मनोरथ पुरवीन. वत्सा तू महाभाग्यवान म्हणून दर्शन दीधले. ऐसी हरीची ऐकूनी वाणी सुदेव म्हणेगा रमाजानी. दयासागर कैवल्यदानी जरी का प्रसन्न झालास. तरी तू मज सत्पुत्र देई राज्याधिक अन्य नको काही. पुत्रे विण शून्य सर्वही गृहादी नाही मज रुचत. ऐसे विप्राचे ऐकूनी भाषण श्रीहरी बोले तया लागून. अगा वत्सा तनया विण घेई मागून पाहिजे ते. पुत्रां वाचून जे का आणिक अदेय तेही देईन सकळीक. विधात्रे तुझला पुत्र सुख निर्मियेले नसेची. तव भाळेंची अक्षरे समस्त वाचून पाहिली तो तयात. तुझ पुत्र सुख सप्तजन्मांत नाही ऐसे स्पष्ट असे. यास्तव तू न मागे नंदन तुझ पुत्र सुख नाही जाण. ऐसे हरीचे वज्रासमान निष्ठुर वचन ऐकूनिया. तो सुदेव द्विज तत्क्षणी विकळ झाला हृदय फुटोनी. विच्छिन्न मूल द्रुमावाणी पडला धरणी मूर्छित. ती पतीची अवस्था पाहून गौतमी दुःखे करीत रुदन. मागुती किंचित धैर्य धरून पती सनिध बोलत. उठा उठा हो प्राणेश्वरा व्यर्थ नका दुखवू स्वांतरा. मम वाक्याचे स्मरण करा पूर्वीच म्या कथिलेसे. जे जे कपाळी लिहिले विदाते तेचे सुखासुख प्राप्त होते. मानव भोगित पूर्वार्जिता ते हरी तेथे करील गाय. मुमूर्षसी औषध देता जेवी निष्फळ होय तत्वता. तेवीच अभाग्याचे सर्वथा उद्योग निष्फळ होतात. जयाचे दैव अनुकूल नाही तयाचे व्यर्थ होते सर्वही. यज्ञ तपा दानादी काहुनीही श्रीहरी सेवा श्रेष्ठ असे. ऐसे बोलतीस देव सकळ परितीज हुनीही दैव प्रबळ. सूर्यापुढे खद्योत विकळ तैसी सेवा दैवापुढे. तस्मात सर्वत्रीच्या विश्वासा टाकूनी उठा होय प्राणेशा. ऐकै दैवीच ठेवा भरवंसा हरीचे प्रयोजन काय. ऐसे तीव्र शोक संयुक्त गौतमीचे ऐकून भाषित. वैनतेय शोभे कापत विष्णुसी बोलता चाहला. देवाही गौतमी अतिदीन शोकसागरी झाली निमग्न. तैसाची हा तापसी ब्राह्मण शोके रडत पडलासे. यासी नाही कोणी रक्षिता यांची अवस्था दुःखावस्था. तू प्रत्यक्ष पाहता असता कैसा स्वस्थ राहिलासी. तू दीनबंधू दयासागरा स्वजना लागी भयंकरा. भक्त दुःख सहिष्णू ईश्वर ऐसा साचार असोनिया. आज तव दया काय झाली ब्रह्मण्यताही कोठे लोपली. दीनबंधुता कैसी संपली क्रूरता धरली कोठून. सायुज्यादी चतुर्विध मुक्ती त्वदभक्तांचे करतळी वसती. तथापि त्यागुनी तव भक्ती मुक्तीस इच्छित नाहीत. तव भक्तांचे अग्रभागी अष्टमहासिद्धी येऊ निवेगी. किंकरी परी सेवे लागी तत्पर सदा राहतात. ऐसे तव भक्तीचे महात्म्य सर्व विश्रुत असे उत्तम. तरी या विप्राचा पुत्र काम पुरवाया श्रम तुझ काय. पुत्रा वाचून सर्वही यासी द्यावया उद्युक्त झालासी. तरी गजेंद्रदात्या पुरुषासी अंकुश देण्या श्रम काय. जरी तू झाला विप्राच्या कामा नाही पुरविले सर्वोत्तमा. तरी इतपरत्वद पाद पद्मा कोणीच नाही सेविणार. अदृष्टी असेली तेची मिळेल ऐसे जरी प्रसिद्ध होईल. तरी मग तुझी भक्ती सकळ लया जाईल निश्चये. कतुर्मक तू समर्थ ऐसे सर्वत्र आहे विश्रुत. परियासी न देसी सूत तरी ते आज नष्टेल पै. यास्तव देवा ऐसे न करी ययासी पुत्र देई सत्वरी. आजपर्यंत नाना प्रकारी भक्त कामना पुरविल्यास. गजेंद्रे करिता तुझा धावा
तया रक्षिले देवा अनन्य शरण होताची ध्रुवा अक्षय पद दिदलेस भक्तेच्छा पूरक श्रीपती ऐशी ब्रह्मांडी गाज कीर्ती म्हणून पुत्रार्थी ही दंपती तुझला शरण पातली आता उपेक्षा करिसील तरी तव अपकीर्ती होईल परी ऐशी वैनतेयाची वैखरी ऐकून हरी बोलत बा खगेंद्रा विनतानंदना तुझ अंतरी आली करुणा तरी ममाज्ञ या ब्राह्मणा सत्वर देई पुत्र ऐक हे हरीचे स्वानुकूल वचन ऐकुनी हर्षला पन्नगाशन सवेची तया ब्राह्मणा लागून वरदान देता जाहला म्हणे द्विजेंद्रा सप्तजन्मवरी तुझ पुत्र सुख ना निर्धारी ऐसे जे का बोलिला हरी ते सर्वही यथार्थ असे तथापि हरीने मजला कून आज्ञा पिले असे म्हणून तुझ करिता कृपा करून एक सुपुत्र देतो मी मदंच संभूत ऐसा त्वरित तुझला होईल एक सूत तयाचीने तू गौतमी सहित सुपुत्रवान होशील पै परी तया पुत्रापासून तुम्हा दुःख होईल दारुण तथापि चित्ती विचार करून हरिभजन न सोडावे श्री हरिचरणी जडली मती म्हणून धन्य आहेस जगती निष्काम किंवा सकाम ही भक्ती हरिसी अतिप्रिय असे पाच भौतिक सर्व शरीर अळवावरचे जैसे नीर की जलबुद बुदवत साचार क्षणभंगूर असे पै त्याचा न धरिता अभिमान अंतरी चिंती हरीचे चरण तो नरजगी सर्वमान्य आणि धन्य ही होय साचार दुस्तर भवसागरातुनी तारील ऐसा या त्रिभुवनी शोधिता एक हरी वाचुनी इतर नाही कोणीच हरीच्या कृपा लेशे करून मी तुझ पुत्र दिदला जाण आता करीत हरिचिंतन सर्वदा सुखे वर्ते तू आणि प्रपंचा माझी सर्व काळ उदरतेने राहुनी केवळ संसार जन्म फळ सकळ मिळेल तैसे भोगी तू असो ऐसा गरुड मुखेसी वर देऊनी सुदेवासी मग तो भगवान वैकुंठासी गमन करिता जाहला आणि सुदेवही स्वस्त्री सहित इष्टवर लाभताची त्वरित स्वगृहा जाऊनी पूर्ववत गार्यस्थ भोगित आनंदे पुढे लोटता कित्येक दिन विप्रपत्नी झाली गर्भिण नवमास होताची पूर्ण पुत्र रत्न प्रसवली सुलक्षणी संपन्न सुरेख ऐसे देखता पुत्रमुख गौतमीस झाला हरीख प्रसूती दुःख लोपले सुदेव विप्रही आनंदला द्विज समूह पाचारिला जातकर्म संस्कार वहिला संपादिला यथाविधी सकळ द्विज वरांकारणे यथाशक्ती दिदली दाने याचक जना बहुसन्माने वस्त्रे पात्रे अर्पिली ज्योतिर्वेत्य ब्राह्मणांकडून जातक वर्तविले तत्क्षण शुकदेव ऐसे नामाभिधान पुत्रा लागून ठेविले पुढे तो सुदेवाचा कुमार दिवसेंदिवस वाढे सुंदर शुक्ल पक्षींचा रोहिणीवर जैसा वाढत अनुदिनी पक्षमास ऋतू अयन जैसे होय कालक्रमण तैसे तैसे सद्गुणगण अंगी भरत बाळकाचे बाळक्रीडा अनेक रीती करीत असे दिवसा राती पाहुन या पित्याचे चित्ती आनंद अति होत असे 80 वर्षे लोटली 7 8वे वर्ष होता प्राप्त सुदेव सुताच्या उपनयनार्थ हर्षे उद्युक्त जाहला द्विजवरांसी पाचारून आदी केले पुण्याहवाचन सुमुहूर्ते यथाविधान मौंजी बंधन संपादिले गायत्री मंत्र उपदेशिला शुकदेव ब्रह्मचारी जाहला सूर्यनपरी तेज आगळा शोभू लागला तत्काळ मग माता पितरांसी वंदून आरंभिले वेद्याध्ययन स्वबुद्धीने गुरु लागून तोषवीत सर्वदा अरे तो अष्टवर्गाचा कुमार परी केवळ बुद्धीचा सागर गुरुने कथिता एकवार पाठ होय तयासी ऐसे करुनी वेदाध्ययन शास्त्रेही शिकला संपूर्ण स्वपुत्र झाला विद्वान म्हणून सुदेव आनंदला आणि आपणा धन्य मानित सुखे वर्तता पुत्रासहित एकदा तयाचे सदनाप्रत देवल मुनी पातला तया पाहता सुदेवे तत्क्षण प्रेमे केले साष्टांग नमन आसन पाद्यादी समर्पून यथाविधी पूजिले तो सुदेवात्मज ब्रह्मचारी शुकदेव तेथे आला सत्वरी देवल मुनीचे चरणांवरी प्रेमे मस्तक ठेविले तैत्या सुंदर कुमारा पाहून मुनी बोलत सुदेवा लागुनी बा द्विजेंद्रा तू त्रिभुवनी धन्य धन्य आहेस अरे हा दुर्लभ गुणसागर तुझ लाभला पुत्र सुंदर तस्मात भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझ लागी या तव पुत्रा समान जगात वेदाध्ययन करता विनीत बुद्धिमान बोलता ऐसा सूत कोठेही नाही देखिला ऐसे बोलूनी ते समयी शुकासी म्हणे रे बाळा येई
तव हस्ती हे कौतुक काही, दिसता आहे पाहतो रेखांकित हे सुंदर छत्र. दोन चामरे विसलत विचित्र, वर्तुळ कमल सहस्त्रपत्र. हस्ती पवित्र शोभत आहे, अंगुष्टी सुंदर यवाकृती. आजानुलंबित हात शोभती, आकर्ण नयन विराजती. बुबुळे तळपती पिंगट, अति गोंडस सर्व शरीर. सस्मित वदन दिसते मधुर, वलित्रयाने भूषित उदर. भाग्यलक्षणे किती सांगू, ऐसे बोलूनी कुमाराप्रत. पुनश्च बोले विप्राप्रत, अगासुदेवा हा तव सूत. गुणसागर केवळ, याची लक्षणे कैशी देख. शंखा ऐसे कंठ सुरेख, स्निग्ध कुरळ केश सकळीक. वक्षस्थळ उंच बहु, पृथुग्रीव सुहास्यवदन. वृषस्कंदवत स्कंद महान, दोन्ही कर्ण समसमान. आकर्ण नयन सुरेख, हा सर्व लक्षणी संपन्न कुमार. सौभाग्याचा होय सागर, परी एकच आहे दोष. तेने समग्र व्यर्थ केले, ऐसे बोलूनी शिर हालवीत. सुस्कारा टाकूनी मुनी म्हणत, आधी आयुष्य पाहुनी यथार्थ. मग लक्षणे सांगावी आयुष्यहीन कुमाराची. लक्षणे काय करायाची, बुबुळे वीण नेत्र गोलांची. गरज काय साचार, सुदेवा हा तव नंदन. 12वे वर्षी जळी बुडोन, अवचित पावेल पैमरण. परी तू शोक करू नको, अवश्य होणारे ते पाही. आपोआप होते सर्वही, तया लागी प्रतिकार नाही. मुमुर्षुसी काय औषध, ऐसे बोलूनी दैवल ऋषी. निघोनी गेला ब्रह्मलोकासी, गौतमी सह तो द्विज तापसी. दुःखे धरणासी पडी गेल्या, देवलांचे वचन स्मरत. भूमीसी लोळे विलाप करीत, काही वेळे गौतमी त्यात. उठली धैर्य धरून या, स्वांकावरी घेतला नंदन. प्रेमे चुंबिले तयाचे वदन, तदनंतर हस्त जोडून. पती लागून विनवित, म्हणे हो द्विजेंद्रा प्राणनाथा. धैर्या धरा उठा समर्था, पुढे घडून येणाऱ्या अर्था. भिऊ नये कदापि, न होणारे ते कदाही. जगत्रयी होणार नाही, अवश्य होणारी तेची पाही. घडून येईल निश्चये, शंकराधिक महादेव. तेही दुःख पावले सर्व, असुरेश्वर बलीराव. तोही बंधन पावला, हिरण्याक्ष पावला मरण. वृत्तासुराचे झाले निधन, कार्तवीर्य आणि रावण. तेही शिरच्छेदन पावले, तरी अवश्य भावी ते यथार्थ. घडून येते पै समस्त, यास्तव आपण उठावे त्वरित. श्रीहरी लागून भजावे, एवं प्रकारे सुदेव पत्नी. कथिती झाली पती लागुनी, ऐसे श्रीमद वाल्मिकी मुनी. रायासी कथिता जाहला, इति श्री अधिक मास महात्म्यसार. बृहन्नारदीय पद्माधर, सज्जन श्रोते ऐकोत चतुर. सप्तमोध्याय गोडहा इति सप्तमोध्याय. मंडळी हो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून आपले प्रतिसाद नक्की आमच्यापर्यंत कमेंटतर्फे पोहोचवा. तसेच आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.